चिरागनगरमध्ये दरड कोसळून 8 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मुंबईतील दरड प्रवण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कलिना विधानसभा मतदारसंघातील कुर्ल्यात पालिका सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयालगत असलेल्या अतिसंवेदनशील डोंगराळ भागातील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती कायम असतानाच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. याच भागाला संरक्षक भिंत उभारावी तसेच धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावं अशी मागणी आमदार संजय पोटनीस यांनी वारंवार प्रशासनाकडे केली आहे. याच संदर्भात आमदार संजय पोटनीस यांच्याशी आम्ही संवाद साधला आहे. तुम्ही कलिना विधानसभा मतदारसंघामध्ये येतात. तुमच्याही मतदारसंघामध्ये दरड प्रवण क्षेत्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विधानसभेमध्ये तुम्ही दरड प्रवण क्षेत्राच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करतायत, आवाज उठवतायत. कुर्ला पश्चिम परिसरामध्ये अगदी पालिकेच्या कार्यालयाच्या बाजूलाच दरड मोठा डोंगराळ प्रदेश आहे. त्याबाबत देखील तुम्ही संरक्षक भिंत बांधून देण्याची मागणी सभागृहामध्ये केली होती. काय झालं त्याचं? काय सरकारनं तुम्हाला उत्तर दिलं? सध्या काय त्याचं स्टेटस आहे? कुर्ला हलाव पूल पासून छाडवानगर पर्यंत आणि त्याच्या पुढे संजयनगर, छाडवानगर महानगरपालिकेच्या ऑफिसच्या पाठीमागे असं संपूर्ण डोंगराळ भाग जो आहे, मी 2014 पासून ते आतापर्यंत संपूर्ण डोंगर मी कम्प्लिटली RCC वॉल बांधून प्रोटेक्ट केलेला आहे. पण हा जो भाग शेवटी राहिलेला आहे छोटा, जो आंबेडकर नगरच्या समोरचा, तिकडे 3 वर्षापूर्वी एक देवळाच्या वरून तिकडे एक दगड कोसळून एक व्यक्ती पण मृत्युमुखी पडली होती. त्या वेळेपासून आत्तापर्यंत मी महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी आणि अनेक मीटिंगमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता की छोटीशी जागा राहिलेली आहे 50-30 मीटरची, ती तुम्ही रिटर्निंग वॉल बांधून घ्या आणि ती बांधण्यासाठी येणारी अडचण जी आहे आम्ही ती सोडून देण्याचं कारण यावं. त्यात पायथ्याशी असलेले झोपड्या जी आहेत त्याला स्थलांतर करण्यासाठी महानगरपालिकेने कुठेही पुढाकार घेतला नाही. हे पहिलं आहे. त्यामुळे लोक तिकडून जायला मागत नाही, कारण एकदा घरातून बाहेर पडल्यानंतर त्याचं परत घरात येऊ की नाही ही साहजिकच गरीब लोकांची एक भावना असते की आपण परत येऊ की नाही येऊ, ही भीती असते. त्यामुळे लोकांनी खाली केली नाही. त्याचा परिणाम एक बाई त्याच्या मृत्यूमुखी पडली. आता लोक तयार आहेत शिफ्टिंग व्हायला, पण गेल्या 3 वर्षापासून मी सातत्याने निधीची मागणी करतोय की हे रिटर्निंग वॉल बांधण्यासाठी तुम्ही निधी द्या, तरी आजपर्यंत 3 वर्षात निधी देत नाही. गेल्या जूनपासून मी परत रिमाइंडर 3-4 वेळा दिलं. अहवाल मागितला, महानगरपालिकेने अहवाल सादर केला, त्यांच्या फॉर्मॅटमध्ये केला, तरीसुद्धा 1 वर्ष झालं. गेल्या जूनमध्ये मला वाटतं जूनमध्ये मी प्रथम रिमाइंडर दिलं. आज जुलै दुसरा आला, ऑगस्ट आला, अजूनपर्यंत निधी दिला जात नाही. का दिला जात नाही हेच काय कळत नाही. सांगितलंच जात नाही की बाबा निधी आहे नाही. वास्तविक मुंबईमध्ये रिटर्निंग वॉलसाठी निधी भरपूर असतो, पण हा एकच 50-30 मीटरचा भाग बांधण्यासाठी निधी का उपलब्ध करून देत नाही हे कोडच आहे. मी अनेक वेळा पत्रव्यवहारातून सांगितले आहे की इकडे जीवितहानी झाली तर मग जबाबदार शासन असेल आणि महानगरपालिका असेल. सातत्याने हे तुम्ही मागणी करताय, परंतु समजा एखादा व्यक्ती दगावल्यानंतर प्रशासन जागं होईल की प्रशासनाने हेच वाट पाहतंय की व्यक्ती तिथे कुणीतरी दगावं याची वाट पाहतंय? हेच उदाहरण आहे ना. कुर्ला वेस्टला जिकडे जे 164मध्ये काहीतरी घटना घडली त्या ठिकाणी हेच आहे ना. त्यात तिकडे स्थानिक नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या सभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता की तिकडे जीवितहानी होण्याची शक्यता आहे, तरीसुद्धा ते प्रयत्न केले गेले नाही. तसं मीही हा विभाग ह्या आंबेडकर नगरच्या समोर असलेली भिंत बांधण्यासाठी ह्या आता पावसाळ्या अधिवेशनमध्ये मी प्रश्न उपस्थित केला होता. त्याचं अजून माझ्याकडे उत्तर नाही आलं आहे. ना निधीची पूर्तता केलेली आहे. त्याच्यानंतरही मी स्वतः फोन करून मी त्यांना सांगितलं आहे की बाबा दिवाळी हे पावसाचे दिवस आहे, धोका आहे, काय तर निर्णय घ्या. पण लोकांच्या जीवाशी खेळण्याचे हे प्रकार मला वाटतं 1922 पासून सुरू झालेले आहेत, 2022 पासून सुरू झालेले आहेत. कोणाचंही खऱ्या कामाकडे लक्ष नाही आणि त्यामुळेच अशा घटना घडत असतात सातत्याने. चिरागनगरच्या दुर्घटनेनंतर प्रशासन यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेणार का? नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना केल्या जाणार का? याकडे आता सर्व मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.
यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.